नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आणि क्लासिफिकेशन ऑफ मेंडेलिव्ह हा भाग पाहणार आहोत. मागच्या 2 तासाला आपण बघितलं डोबेनायर्सने त्याचे ट्रायड्स सांगितले, न्यूलँड्सने त्याचे ऑक्टेव्ह सांगितले आणि वेगवेगळ्या आपण याच्याने त्यांनी मांडणी केली. तर हा रशियन सायंटिस्ट डिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप्ड द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स ड्यूरिंग पीरियड 1869 to 1872 AD. Mendeleev's periodic table is the most important step in classification of elements. आणि मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल आहे तो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे असं म्हटलेलं आहे. मेंडेलिव्ह कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स, नेमली द ॲटॉमिक मास. यांनी ॲटॉमिक मास हे बेस समजलेला आहे आणि त्यानुसार इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास he arranged 63 elements known at that time. Then he transformed this into the periodic table of elements in accordance with the physical and chemical properties of these elements. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना टेबलमध्ये ट्रान्सफॉर्म केलेलं आहे. तर आता काय काय त्यांनी बघितलं. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल properties of the elements. These were the molecular formulae of hydrides and oxides of the elements. Hydrides आणि oxides of the elements याला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे, कारण ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे जास्त एलिमेंट्ससोबत रिॲक्ट होतात. मेल्टिंग पॉईंट्स, बॉइलिंग पॉईंट्स अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. मेंडेलिव्ह फाउंड दॅट the elements with similar physical and chemical properties repeat after a definite interval. या सगळ्या अभ्यासानंतर मेंडेलिव्हला असं लक्षात आलं की एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनाईट टाईम इंटरवल, म्हणून यांना काय म्हणलं, पिरियडिक फंक्शन असं म्हणलेलं आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ धिस फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांचे ॲटॉमिक मास त्यांचं पिरियडिक फंक्शन आहेत असं म्हटलं आहे. मग आता त्यांनी एक टेबल तयार केलं, ज्याच्यामध्ये एलिमेंट ट्रान्सफॉर्म केले आणि व्यवस्थित वर्गीकरण केलं. द व्हर्टिकल कॉलम्स इन मेंडेलिव्ह's पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स अँड हॉरिझॉन्टल रॉज आर कॉल्ड पिरियड्स. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8, हे 8 ग्रुप्स व्हर्टिकल कॉलम्स जे आहेत त्यांना काही काय म्हटलेलं आहे, ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. आणि हॉरिझॉन्टल रॉज जे आहेत त्यांना त्यांनी पिरियड्स असं म्हटलेलं आहे. इथं जर बघितलं आपण तर हे पिरियड 1, पिरियड 2, पिरियड 3 अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला इथं दाखवून दिलेलं आहे. हे झालं टेबलची रचना. तर यानंतर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की या ठिकाणी r²O, RO, r²O³. तर आणि चौथ्यामध्ये गेला तर तुम्ही RH⁴ आणि RO². म्हणजे H आणि Oच का दिसायला लागलेत तर ते हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स कसे तयार होतात आणि त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होतो आणि यांनाच पुढं काय म्हटलं जाते हे इथं आपल्याला दाखवलेलं आहे. तर आता जर इथं बघितलं तुम्ही टेबलच्या खाली, द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड्स shows r²O and r²O³ etc. in the upper part of Mendeleev's periodic table are written as r2O, r2O3 etc. in the present days. आणि त्यांना आपण r2O, r2O3, RH अशा पद्धतीनं प्रेझेंट डेजमध्ये मांडतो. त्याच्यानंतर मेंडेलिव्हनं काही ठिकाणी डॅश सोडले आहेत, म्हणजे तिथं नवीन एलिमेंट्स जर काही क्रिएट झाले तर तिथं त्यांना स्थान देता यावं त्यासाठी. त्याच्यानंतर काही याच्यासमोर त्यांनी आपल्याला क्वेश्चन मार्क केलेलं दिसून येईल बघा. तर या ठिकाणी जर बघितलात तुम्ही तर इथं YTच्या तिथं क्वेश्चन मार्क आहे, त्याच्यानंतर इथं या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी क्वेश्चन मार्क करून हे जे दाखवलेलं आहे तर की या ठिकाणी आपल्याला याला असं म्हणायचं आहे की तिथं जर नवीन एखादा मॉलिक्यूल आपल्याला दिसून आला तर एलिमेंट दिसून आला तर
त्याचं नाव त्याला निश्चित तिथं करता आलेलं नाही, ते नंतर तिथं नाव निश्चित वगैरे करता येईल यासाठी या त्यांनी वॅकंट प्लेसेस आणि क्वेश्चन मार्क इथं ठेवलेले आहेत. तर आता आपण पुढील डिटेल पाहणारच आहोत अजून. तर मग याचे मेरिट्स काय आहेत? मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हणजे चांगले गुणधर्म काय आहे त्याचे आपल्याला बघायचे आहेत. सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. त्याला माहीत होतं की सायन्स हे प्रोग्रेसिव्ह आहे, सतत त्याच्यामध्ये प्रोग्रेस होत राहतो, विकास होत राहतो. देर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय यूजिंग मोर ॲडव्हान्स्ड मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. आणि एक्सपेरिमेंट्स करून उगी कुणाला वाटलं म्हणून बदलायचं नाही, तर एक्सपेरिमेंट्स करून सिद्ध करून आपले जर काही जुने रेफरन्सेस असतील ते चुकीचे असतील आणि नवीन जर योग्य असतील तर ते स्वीकारलं जाते सायन्समध्ये. दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आणि हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक होते त्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये दिसून येतात. म्हणूनच या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलला काय म्हणलं आहे, क्लासिफिकेशनमधली ही महत्त्वाची स्टेप आहे. While applying the law that the properties of elements are periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with a thought that the information available till then was not final. त्याला माहीत होतं की जे आजपर्यंत आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती मिळालेली आहे, शोध लागलेला आहे, ते पूर्ण नाही किंवा फायनल नाही. बट इट कुड चेंज, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आणि त्याच्यावरून त्याचे मेरिट्स आपल्यालाही दिसून येतात. ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक table in accordance with their properties. For example, the previously determined atomic mass of beryllium 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. तर या ठिकाणी जर आपण बघितलं 14.9चं 9.4 हे केलेलं आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी हे बेरिलियम जो आहे हा जर बेरिलियम बघितला तिथं तर बेरिलियमचं 9.4 आहे आणि तो अगोदर काय होता त्याचं 14.9 होतं आणि तो बोरॉनच्या नंतर गेला होता. त्याला आता बोरॉनच्या अगोदर प्लेस दिले. बोरॉन हा 11 आहे इथं. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला इथं रिवाईज करता येते किंवा बदल करता येतो. हे एक त्याचं मेरिट आहे. त्याच्यानंतर मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. आणि आता तुम्हाला मी सांगितलंच या ठिकाणी वॅकंट प्लेसेस ठेवलेले आहेत. तर तिथं त्यांनी वॅकंट प्लेस ठेवलं की जे एलिमेंट्स नोन नाहीत. 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेअर गिवन इन द नेम्स. आणि त्यापैकी 3 अननोन एलिमेंट्सला त्यांनी काही नावं दिली होती. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. फ्रॉम द नोन नेबर्स अँड देअर ॲटॉमिक मासेस वेअर इंडिकेटेड ॲज 44, 68 अँड 73 रिस्पेक्टिव्हली. त्यांनी काय दिलं नावं, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. आणि त्यांचे ॲटॉमिक मासेससुद्धा त्यांनी सांगितले होते 46, 68 आणि 72 रिस्पेक्टिव्हली. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वर ऑल्सो प्रेडिक्टेड. लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वर डिस्कवर्ड अँड नेम्ड ॲज स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्हज. आणि मग हे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मेंडेलिव्हजने जे वर्णन केलं होतं त्याच्याशी इथं आपल्याला दिसून येतात. आता बघा इथं 44 कुठं आहे, तर मग बघू आपण 44, 72. तर या ठिकाणी जर बघितलात तुम्ही तर हा इथं 44 त्याच्यानंतर हा इथं 72 आलं का लक्षात. तर अशा पद्धतीनं त्यांनी जे आपल्याला सांगितलं होतं की बुवा हे इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असे त्यांना नावे दिली होती आणि त्यांना परत त्याचं नाव आपण पुढं चालून बदललेलं आहे. तर अशा पद्धतीची
रचना त्यांनी करून ठेवलेली आहे, हे एक याचं मेरिट आहे. आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला नंतर मॅच झालेल्या सुद्धा दिसून येतात, वेल मॅच. आता इथं एक आपल्याला टेबलमध्ये दाखवलेला आहे बघा, त्याच्याच खाली एक टेबल दिला आहे. इथं जर बघितलात तुम्ही, एका ॲल्युमिनियमची जी प्रॉपर्टी होते आणि गॅलियमसोबत त्याच्या प्रॉपर्टी कशा जुळतात. ॲटॉमिक मास त्यांनी सांगितलं होतं 68, ते नंतर 69.7 असं क्लिअर झालं. डेन्सिटी 5.9, इथं 5.94. मेल्टिंग पॉईंट त्यांनी लो सांगितला होता, 30.2 दाखवला आहे. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड ECl3 त्यांनी लिहिलं होतं, तर GaCl3. एका ॲल्युमिनियममुळं ECl3 लिहिलं, तर गॅलियम झालं म्हणून GaCl3 लिहिलं. फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड E2O3 म्हटलं होतं त्यांनी, तर Ga2O3 झालं. नेचर ऑफ ऑक्साईड ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हटलं होतं, ते ॲम्फोटेरिक ऑक्साईडच आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीनं मेंडेलिव्हनं अतिशय त्याच्यावर अभ्यास करून एक चांगला टेबल इथं मांडलेला आहे. तिसरं जी डेमेरिट त्याचं मेरिट आहे, देर वॉज नो प्लेस रिझर्वड फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. आणि मेंडेलिव्हचं ओरिजिनल पिरियॉडिक टेबल जे होतं त्याच्यामध्ये जे की नोबल गॅसेस नंतर आपल्याला डिस्कवर झाले त्यांनाच तिथं स्थान नव्हतं. हाऊएव्हर, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, हे डिस्कवर झाले तेव्हा मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाऊट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल. आणि मेंडेलिव्हनं एक झिरो ग्रुप त्या टेबलला काहीही न डिस्टर्ब करता तिथं ॲडजस्ट केला आणि इन विच द नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. अशा पद्धतीनं मेंडेलिव्हनं किती व्यवस्थित ही मांडणी केलेली आहे असं इथं आपल्याला दिसून येते. आता आजच्या तासाला आपण इथेच थांबू. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हे नेक्स्ट पिरियडला पाहू. ओके, थँक्यू.